हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. गंगा माता की जय. पुढच्या श्लोकामध्ये स्वामी वरदानंद भारती म्हणतात, स्वैरवर्तनी दुष्टपतीच नाठाल नास्तिक समस्त, त्यांना तारण्याच्या व्यापात सदा घडली आहेस तू. पाप्यांचे करावे रक्षण, हेच तुला जडले व्यसन. कोणी काही सांगून तो जीवाला संपेल का, तसेच दुर्वर्तनावरी गंगे माझे प्रेम भारी. कोणाच्या स्वभावाभितरी पालट करता येत नाही. जे स्वैरपणे वागतात, केव्हाही उठतात, काहीही खातात, काहीही बोलतात, कुठेही जातात, कसल्या प्रकारचे कपडे परिधान करतात, त्याला स्वैर असं म्हणतात. आणि असं करणाऱ्या व्यक्तीला स्वैराचारी व्यक्ती असं म्हटलं जातं. स्वैरवर्तनी दुष्ट पापीच, नुसते स्वैरवर्तन करतात असं नव्हे, तर त्यांचं वागणं आणि बोलणं सुद्धा देखील दुष्ट अशा प्रकारचं आहे. नाठाळ आहेत. कुणी कधी कुणाशी नीट बोलणार नाहीत, कधी कुणाशी नीट वागणार नाहीत, कुणाशी बोलताना व्यवस्थित बोलणार नाहीत, कोणाला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देखील नीट देणार नाही, त्याला नाठाळ असं म्हणतात. आणखीन काय, नास्तिक म्हणजे देवाला म्हणत नाहीत. कोण देव? आम्ही देवाला ओळखत नाही. देवानं आमचं काय केलं आहे, देवानं आमचं काय चांगलं केलं आहे, हे सगळं आम्ही केलेलं आहे, अशा प्रकारचे नास्तिक असतात. म्हणजे देव न मानणारे समस्त, म्हणजे सगळेजण जे जे स्वैरवर्तन करतात, जे दुष्ट आहेत, जे पतित आहेत, जे नाठाळ आहेत आणि जे नास्तिक आहेत, असे सर्वजण त्यांना तारण्याच्या व्यापात घडली आहेस तू. यांचा उद्धार करण्यामध्ये गंगेत तू मात्र घडून गेलेली आहेस. म्हणजे तुझं काम एकच आहे की जे स्वैरवर्तन करतात, जे दुष्ट आहेत, नाठाळ आहेत, नास्तिक आहेत, त्यांचा उद्धार करणं हे केवळ तुझं आणि तुझं काम आहे. सदा म्हणजे नेहमी, सदा म्हणजे डोळाजवळ तुझी मूर्ती. सदाशिव म्हणजे जो नेहमी पवित्र असतो. पाप्यांचे करावे रक्षण, हेच तुला जडले व्यसन. का कोणी काही सांगून तो जीवाला संपेल का. पापी लोकांचा उद्धार करणं, पापी लोकांचं रक्षण करणं हे तुला जडलेलं एक व्यसन आहे. व्यसन कसं असतं, व्यसन हे लागायच्या आधी सुटलं तरच सुटतं. एकदा का व्यसन लागलं की ते सुटणं सर्वथा अशक्य असतं. महामंडळाच्या गाडीतून अथवा आगगाडीतून प्रवास करताना लोक हळूहळू एकमेकाकडे पाहून हसायला लागतात, जणू काय खूप दिवसाची ओळख आहे. आणि मग हळूहळू एकमेकांच्या लोकांच्या डाव्या हाताकडे लक्ष जातं की तळहात पांढरा आहे का, आणि मग हळूच हात पुढं करतात. ज्याच्या पुढे हात पुढं करतात त्याचा हात पांढरा असतो आणि ज्याने केलेला असतो त्याचाही डावा हात पांढरा असतो. कशासाठी? तर तंबाखू आणि चुना मागण्यासाठी तरी तो हात पुढे केलेला असतो. तसं हे कसं आहे पहा, की सर्वार्थानं एकदा ते व्यसन जडलं की नाही की मग अवघड असं असतं. 4 वाजता चहा पाहिजे म्हणजे पाहिजेलच. का आम्ही अमृत जरी दिलं तरीसुद्धा आवडं अमृत पिऊन पुन्हा चहा पिणारच, कारण हे व्यसन लागलेलं असतं माणसाला. एक माणूस होता, त्याला व्यसन काय होतं, जाताना रस्त्याच्या डाव्या बाजूनं ते जे महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचे खांब असतात त्याच्यावर काठी मारायची आणि येताना एका रस्त्यावरनं त्या खांबाला काठी मारत येत. हे त्याला व्यसनच चढलेलं आपलं, काय बाकी काही नाही. काही जणाला व्यसन असतं, की नेहमी अभक्षभक्षण करत असतात, खाऊ नये ते खात असतात, बोलू नये ते बोलत असतात आणि ऐकू नये ते ऐकत असतात. त्यांना जर चांगलं ऐकायला लावलं तर ते ऐकत नसतात कधी. तेव्हा देव हेच तुला जडले व्यसन, तुला व्यसन जडलेलं आहे की जे दुष्ट आहेत, पापी आहेत किंवा पतित आहेत, नास्तिक आहेत, नाठाळ आहेत, त्यांचा उद्धार करायचं व्यसन तुला जडलेलं आहे. तुला कोणीही किती जरी सांगितलं, कोणी काही सांगून तो जीवाला संपेल का. तुला कोणीही किती जरी सांगितलं ग गंगे हे असं करू नकोस, तू पापीजनांचा उद्धार करू नकोस, नाठाळांचा उद्धार करू नकोस, दुष्ट वागणाऱ्यांचा उद्धार करू नकोस, नास्तिकांचा उद्धार करू नकोस. तुला कोणीही जरी सांगितलं तरीसुद्धा तू अजिबात ऐकणार नाहीस. अगदी ब्रह्मदेवाने येऊन जरी तुला सांगितलं तरी त्यांचंसुद्धा ते अजिबात आहे. तू काय म्हणणार, माझे हे कार्य आहे, मी करत राहणार आहे.
जे जे येतात त्यांचा उद्धार करणे हे मी व्रत स्वीकारलेलं आहे. आणि हे व्रत स्वीकारलेलं कसं स्वीकारलेलं आहे की घेतले व्रत की घेतले व्रतने आम्ही अंधतेने लब्ध प्रकाशी इतिहास निसर्गमानी जे दिव्य दाहक म्हणून असा वयाची बुद्ध्याची वाण धरले करी हे सतीचे. सावरकर जसं म्हणतात ना तसं गंगेचं सुद्धा आहे. गंगा काय म्हणते की आम्ही पापी लोकांचा उद्धार करण्याचं व्रत कुणी सांगितलं म्हणून केलेलं नाही आहे, मनापासून आम्ही हे स्वीकारलेलं आहे. तो जिव्हाळा कधीही आमचा कमी होऊ शकणार नाही. कोणी जरी सांगितलं, लहानानं सांगितलं, मोठ्यानं सांगितलं, बरोबरच्यानी सांगितलं तरीसुद्धा आम्ही अजिबात ऐकणावं. देवानी नव्हे महादेवानं जरी सांगितलं तरीसुद्धा मी अजिबात ऐकणार नाही. का? तसेच दुर्वर्तनावरी गंगे माझे प्रेम भारी. तुझं जसं दुर्जनावरती प्रेम आहे, नाठाळावरती प्रेम आहे, स्वैर वागणाऱ्यावरती आहे, दृष्टावरती आहे, नास्तिकावरती आहे, तसं माझं कसं आहे, मी कधीही चांगलं वागत नाही, चांगलं बोलत नाही, चांगलं पाहत नाही, चांगलं ऐकत नाही. काय म्हणतात पहा आप्पा, तसेच दुर्वर्तनारी गंगे माझे प्रेम भारी. प्रेम प्रेम हे वेगळं वेगळं असतं. मुलामुलींचं आईवडिलावरती असते ती माया असते, प्रेम नसतं. आणि आईवडील मुलामुलीवर करतात ते प्रेम असतं. प्रेम हे कुठल्याही अर्थानं कधी शारीरिक अशा प्रकारचं असू नये, तर ते दिव्य अशा प्रकारचं प्रेम असावं लागत असतं. देव आणि भक्त यांच्यामध्ये जे असतं ना ते प्रेम असतं. देवाचं भक्तावरती प्रेम असतं आणि भक्तांची देवावरती श्रद्धा असते. भाव एकच आहे, भावना एकच आहे, पण त्याला नाव वेगळं वेगळं दिलेलं आहे. गंगे माझे प्रेम भारी. भारी म्हणजे आजपर्यंत अशा प्रकारचं प्रेम दुर्वर्तनापर्यंत आजपर्यंत कोणीही केलेलं नाही. त्याला कारण काय आहे, कोणाच्याही स्वभावाभितरी पालट करता येत नाही. ज्याचा त्याचा स्वभाव हा ठरलेला असतो आणि त्या स्वभावामध्ये पालट कोणीही करू शकत नसतं. स्वभाव दुरतिक्रम. हा आपण एक उदाहरण पाहण्याचा प्रयत्न केला होता, वेळ संपली म्हणून आता तेच उदाहरण आता इथं सांगतो आहे. हनुमान जयंती झाली, चैत्र महिना अर्धा झाला की गावोगाव कुस्त्याचे फड लागतात आणि नाटकाच्या तालमी सुरू होतात. तसं एका गावामध्ये ऐतिहासिक नाटके बसवण्याची परंपरा होती. बघता बघता पाडवा होऊन गेला, हनुमान जयंती होऊन गेली आणि मग नाटक निवडलं. ऐतिहासिक नाटक निवडलेलं होतं. त्यामध्ये काम करण्यासाठी म्हणून अत्यंत सुरेख सुंदर अशा प्रकारची एखादी स्त्री किंवा मुलगी विवाहिता आपल्या गावची लग्न होऊन परगावी गेलेली असेल किंवा लग्न होऊन परगावरून आपल्या गावात आलेली असेल तरीसुद्धा महाराणीच्या चेहऱ्याचं तिला त्या माणसाला दिग्दर्शकाला कोणी आढळत नव्हतं. योगायोगानं झालं असं यांचं नाटक सुरू झालेलं होतं. गावात मारुती मंदिर असतंच आणि त्या मारुती मंदिराला कुठेतरी कडेला पडदा लावतात आणि त्याच्या आतमध्ये त्यांची ती तालीम ही सुरू असते, सराव हा सुरू असतो. प्रत्येकाची पात्र निवड केलेली असते, भूमिका निवडून दिलेली असते, त्यांना संवाद पाठ करायला दिलेले असतात. 4-5 दिवस झाले, रोज विचारायचे बाकीचे लोक सगळे, का हो महाराणीचं काम करणारं कोणी भेटलं का? नाही म्हणजे अजून काही भेटले नाहीत. बघू कोण ना कोणतरी नक्की आपल्याला दिसेल आणि मग महाराणीचं काम करणारं त्याला आपण सांगूया तुम्ही हे काम करावं म्हणून. योगायोगानं 3-4 दिवसांनी त्याच गावामध्ये ती पितळी भांड्याला कलई करणारी माणसं आली आणि त्यांच्यामध्ये एक अत्यंत देखणी अशी स्त्री होती. आणि लक्षात आलं की बाबा या मुलीला जर आपण विचारलं तुम्ही नाटकामध्ये महाराणीचं काम करणार का, तर बघू काय होते, होय म्हणतील किंवा नाही म्हणतील, यापेक्षा तिसरं तर काही विचारणार नाहीत. म्हणून त्या दिग्दर्शकाने विचारलं तिला की तुम्ही नाटकामध्ये काम कराल का? त्या म्हटलं मला विचारू नका, सासूबाईला विचारा. सासूबाईकडे गेला, अहो तुमच्या सुनबाईला नाटकामध्ये काम द्याल का? त्या म्हणाले मला विचारू नका, आमच्या मालकांना विचारा. आणि योगायोगानं तिघंही एकत्र आले आणि त्या दिग्दर्शकाच्या बरोबर सगळी बाकीची पात्रं होती. त्याबरोबर त्यांनी विचारलं की तुमच्या सुनबाईला आम्ही नाटकामध्ये घेऊ का? तेव्हा सासरा चौकस होता, सासूबाई चौकस होता, घ्यायला हरकत नाही, पण नाटक कधी आहे? ते म्हणले 2 दिवसांनी नाटक आहे. ठीक आहे, तुमचा मुक्काम किती आहे? ते म्हणले या का गावात जोपर्यंत कलई करायला भांडी मिळतात तोपर्यंत आम्ही राहणार आहोत, भांडी संपली तर आम्ही पुढच्या गावाला निघून जाणार. ठीक आहे म्हणले. मग आता काय काम आहे? काहीही काम नाही म्हणले. त्या दिवशी फक्त तिनं नाहीच आणि साधारणपणे संध्याकाळी 7 वाजता नाटक सुरू होईल. 6:30 वाजता इथंच तिला राणीचा पोशाख अडकवला जाईल, वेगवेगळे दागदागिने घातले जातील आणि मग तिच्याकडे काम काय आहे, बोलायचं काय? तिनं काही बोलायचं नाही म्हणले. फक्त काय करायचं, तिची भूमिका आल्यानंतर
तिला आम्ही रंगमंचावरती आणून बसवणार, ती सिंहासनावरती बसलेली असेल आणि म्हणायचं टाळी वाजवून, कोण आहे रे तिकडं, आणि त्याच्या पुढं काय पाहिजे ते वाक्याच्यानं खुशाल उद्गारावं. आमची काही हरकत नाही आहे. कोण आहे रे तिकडे, पाणी घेऊन ये, कोण आहे रे तिकडे, फळं घेऊन ये, कोण आहे रे तिकडे, राजाला बोलावणार, असं काही नाही, पाहिजे ते सांगावं त्यांनी. ठीक आहे म्हणजे काही हरकत नाही. सासूबाईने परवानगी दिली, मग सासऱ्याने दिली, सुनबाईही तयार झाल्या. त्यांचे जे लोक आले होते त्या सगळ्यांना सांगितलं की आपल्या या सुनबाई नाटकात काम करणार आहेत बरं का. आपण स्वभाव म्हणजे काय पाहत आहोत, मूळ विषयापासून दूर जायचं नाही. स्वभाव दुरतिक्रमा, स्वभाव माणूस कधीही सोडू शकत नसतो. तेव्हा बरोबर ज्या दिवशी नाटक, त्या दिवशी सकाळी ती न्हाली, संध्याकाळच्या वेळेला दागदागिने घातले आणि बरोबर 7 वाजता नाटक सुरू झालं. दुसऱ्या अंकाच्या पहिल्या प्रवेशामध्ये हिचं काम होतं. काय काम होतं तर पहिला अंक संपल्याबरोबर व्यासपीठाची रचना बदलली. राजवाड्याचा त्याला पूर्णपणे डामडोल करून ठेवलेला होता. सिंहासनावर राणी बसलेल्या होत्या, कसं बसायचं त्या दिग्दर्शकाने सांगितलं होतं. आणि गुडघ्यावर कोपर टेकवायचा, गुडघा वर करून उजव्या हाताचा, उजव्या पायाचा गुडघा वर करायचा, उजवा गुडघा गुडघ्यावर उजव्या गुडघ्यावर उजवा हाताचा कोपरा टेकवायचा, 2-3 टाळ्या वाजवायच्या आणि कोण आहे रे तिकडे एवढं म्हणायचं नुसतं. त्या बरोबर खूण केली दिग्दर्शकाने. ही जाऊन सिंहासनावरती बसली, उजवा गुडघा वर गेला, त्याच्यावर उजवा हात कोपरा टेकवलेला होता, 2-3 टाळ्या वाजवलेल्या. कोण आहे रे तिकडे, शिळी भाकरी घेऊन या. त्या दिग्दर्शकाने डोक्यावर हात मारला. का तर ही मूळची होती भिकारीनं. ती मागून मागून काय मागणार, हाय का शिळपाकच म्हणणार. म्हणून स्वभावामध्ये फरक कधी कोणालाही पालटत नसतो. स्वभाव माणसाला कधी पालटत नसतो. स्वभाव दुरतिक्रमा, म्हणून म्हणतात की मूळ स्वभाव जाईना आणि त्याचा येळकोट राहीना. आता काय करणार, काही नाही, घरी जाणार, पिंडा एवढा भात खाणार आणि मुर्द्यासारखा पडून राहणार. म्हणजे साधं कधी बोलणार नाही, ते स्वभावच त्याचा तसा. चांगलं कधी काय बोलणार नाही, चांगलं कधीही ऐकणार नाही. का तर कोणाच्याही स्वभावात पालट करता येत नाही. कधीही कुणाचा स्वभाव पालटता येत नाही. दूध कधी आपण खारट बघितलं आहे का, दूध कधी खारट होणार आहे. दूध हे कायम गोडच असतं, साखर घालायची गरज नसते, इतकं ते गोड असतं. तलवार म्हणल्यानंतर ती धारदार असतेच, बर्फ म्हणल्यानंतर तो गार असतोच, आणि अग्नी म्हणल्यानंतर पोळल्याशिवाय राहत नसतं. दाहकता त्याच्या ठिकाणी असते. तसं ते तिच्या ठिकाणी काय होतं की मूळची भिकारी नसल्यामुळे ती काय म्हणाली, कोणा रे तिकडं, शिळपाकं घेऊन या. दिग्दर्शकाने डोक्यावर हात मारला आणि म्हणला काय आपण पात्र निवडलं राणीचं. त्यापेक्षा एखाद्या पुरुषाला जर आपण महाराणीची भूमिका दिली असती तर तो चांगलं काहीतरी बोलला असता. आता ती चांगलं काहीतरी बोलली असती, कारण त्याच्या स्वभावामध्ये आता फरक करणं शक्य होतं. का तर त्याला माहिती होतं की आपण कायमची राणी नाही, आपण नाटकामध्ये राणीची भूमिका करत आहोत. तर तो पुरुषार्थी असल्यामुळे काय म्हणलं होतं, भाकरी घेऊन ये रे, रजलपणे बोलला असता तो. कारण ज्याचा त्याचा एक स्वभाव असतो. तसं गंगे तुझा एक स्वभाव आहे. तो कोणता तर पापीजनांचा उद्धार करायचा, नाठाळांचा उद्धार करायचा, नास्तिकांचा उद्धार करायचा. आणि हा तुझ्या स्वभावामध्ये इतके वर्ष पालट झालेला नाही. आता कसा काय होणार, म्हणजे भूतकाळामध्येही पालट झालेला नाही, तुझा स्वभाव बदललेला नाही, वर्तमान काळामध्येही बदललेला नाही, आणि भविष्यकाळामध्ये कसा बदलेल. शेवटी ते तू व्रत स्वीकारलेला आहेस आणि तो तुझा एकार्थी स्वभाव होऊन गेलेला आहे. ठीक आहे, चला पुढच्या श्लोकामध्ये काय म्हणतात पहा. तू येऊन पृथ्वीतली युगानुयुगे लोटली, परिनाद्यापी भेटली पूर्ण पातकी व्यक्ती तुला, की उद्धरिता जयाप्रत लोक व्हावे आश्चर्यचकित, तुझ्या सामर्थ्याच्या चित्तात पुरा प्रत्यय त्यास यावा. हे ती घडी ही तुझी ते घडो हे इच्छा तू सुप्त होती तुझ्या अंतरात, ती पुरवण्या धरून हेच हामी आलो तुझ्याकडे, दीर्घकालचे मनोरथ पुरवून घेई गे त्वरित, गंगे मज सम जगात अन्नपापी भेटेल ना. या श्लोकामध्ये जगन्नाथ पंडित म्हणतात, तू येऊन पृथ्वीतली युगानुयुगे लोटली. पृथ्वीवर गंगा केव्हा आली आजपर्यंत कुणाला कधीही माहिती नाही. पृथ्वीवर गंगा केव्हा अवतीर्ण झाली कुणाला कधीही माहिती नाही. ना तिची माहीत
ना वार माहीत. असं जर असतं तर मग गंगालहरी ज्येष्ठ महिन्यामध्ये सांगतात कसं काय. अहो पण ज्येष्ठ महिन्यातल्या शुद्ध पक्षाला प्रतिपदेपासून त्याचं वर्णन केलं जातं आणि ती पृथ्वीतली आलेली आहे दशमी दिवशी म्हणून तिला दशयोगिनी असे म्हणतात. पण पुढं शक कधी माहीत आहे, माहितीच नाही ना अजिबात. किंवा इसवी सन त्यावेळेला जन्मालाही आलेलं नव्हतं. इसवी सन केव्हा जन्माला आलं, येशू ख्रिस्ताचा जन्म झाला त्यावेळेपासून इसवी सन जन्माला आलेलं आहे. तसं शकाचाही सुरुवात झालेला नव्हता तेव्हा पृथ्वी तलावरती गंगा ही अवतीर्ण झालेली आहे. युगानुयुगे लोटली, एकामागे एक अनेक युग निघून गेलेली आहेत. म्हणजे सत्ययुग येऊन गेलं, त्रेतायुग येऊन गेलं, कलियुग येऊन गेलं, द्वापारयुग येऊन गेलं, असे कित्येक युग येऊन गेलेले आहेत. परिनाद्यापी भेटली पूर्णपातकी व्यक्ती तुला. म्हणजे गंगेचा उद्धार पृथ्वीवरती कधी झालेला आहे हे कुणालाही माहिती नाही. गंगा शंकराच्या मस्तकावरून पृथ्वीवर आली, पण केव्हा आली, काय वेळ होता, काही माहिती नाही आहे. तिची माहिती आहे पण वार माहिती नाही. तिची माहिती आहे पण शक माहिती नाही. त्यावेळेला नव्हता शक. असं ठीक आहे, चला पुढे जाऊयात. आता तुझ्यापुढं आव्हान आहे. ते आवाहन असं आहे, आव्हानही आहे आणि आवाहनही आहे की आत्तापर्यंत पूर्णपातकी एखादी व्यक्ती तुझ्यापुढं कधीही आलेली नसेल की ज्याने जगातली सगळ्या प्रकारची पापं ही आयुष्यभर केलेली आहेत. असा पापाने ओतप्रोत भरलेला एखादा भक्त अद्याप तुझ्यासमोर आलेला नाही. आता तुझी परीक्षा आहे. कशी परीक्षा आहे की उद्धरता जयाप्रत लोक व्हावे आश्चर्यचकित तुझ्या सामर्थ्याच्या चित्तात पुरा प्रत्यय त्यास यावा. तुझ्याही मनामध्ये इच्छा होती असा एखादा महापातकी यावा की ज्यानं आयुष्यभर केवळ पातकं आणि पातकं नव्हे महापातकं आणि महापातकंच केलेले आहेत आणि त्यांनी माझ्या पात्रामध्ये येऊन स्नान करावं, मग मी त्याचा उद्धार करेन असा विचार तुझ्याही मनामध्ये होता. तुझीच एखादी इच्छा होती की आजपर्यंत मी अनेकांचा उद्धार केलेला आहे, पण पाप्याची पापी एखादी व्यक्ती यावी आणि तिचा उद्धार मी करावा की तिचा उद्धार केल्यानंतर लोकांना आश्चर्य वाटावे, अरे बाप रे, गंगेचं सामर्थ्य किती मोठं आहे. आजपर्यंत कोणीही ज्याला पावन करू शकलेलं नव्हतं, आजपर्यंत कोणीही जिला मंगल करू शकलेलं नव्हतं, आजपर्यंत कोणीही तिला पवित्र करू शकत नव्हतं, आजपर्यंत कोणीही तुला पापमुक्त करू शकत नव्हतं. अशी व्यक्ती तुझ्या हातून पवित्र होऊन गेलेली आहे आणि अशी व्यक्ती आपल्या पात्रामध्ये यावी आणि तिनं स्नान करावं अशी एक सुप्त इच्छा तुझ्याही मनामध्ये आहे. प्रत्येकाच्या मनामध्ये काही ना काहीतरी सुप्त इच्छाही असतेच हो. कारण का तर माणूस जगतो तो केवळ आशेवर आणि इच्छेवर जगत असतो. म्हणून आंग्ल भाषेमध्ये एक विचार सांगितलेला आहे, द पर्सूट ऑफ हॅपीनेस इज एंडलेस. समाधानाचं, आनंदाचं, सुखाचं पाठलाग कधीही संपू शकत नसतो. कारण सुखच जास्त, सुख कमी असतं आणि दुःख हे जास्त असतं. तसं पापी आणि पापी माणसं मिळावीत म्हणून तुझी इच्छा होती, पण मी आता तुझ्यासमोर आलेलो आहे. आजपर्यंत मी आयुष्यामध्ये केवळ पातकं आणि पातकंच केलेले आहेत. जी जी पातकं सांगितलेली आहेत, गुरुभक्ती, गुरुपत्नीशी व्यभिचार केलेला आहे, अनेक वेळेला केलेला आहे, सोन्याची चोरी केलेलं आहे, बोलू नये ते बोललेलो आहे, खाऊ नये तो खाल्लेलो आहे, बसू नये तिथे बसलेलो आहे, ऐकू नये ते मी यातलं चांगलं काहीही केलेलं नाही. करता येईल तेवढं मी सगळं वाईट आणि वाईटच केलेलं आहे. सर्व दुर्गुणाची आगर असा मी आहे आणि अशाचा उद्धार करावा अशी तुझ्या मनामध्ये एक सुप्त इच्छा होती. काय म्हणतात पहा, आता ही इच्छा पूर्ण करून घेण्याचा सामर्थ्य वेळ आता नेमकी आलेली आहे. ते घडो ही इच्छा सुप्त होती तुझ्या अंतरात, ती पुरविण्या धरून हेत हा मी आलो तुझ्याकडे. म्हणजे आता जगन्नाथ पंडितांनी गंगेला आव्हान दिलेलं आहे. बघू तू म्हणतेस ना पतित पावन आहेस, कर माझा उद्धार. काही काही व्यक्ती अशा असतात की SSC बोर्ड त्यांना, SSC महामंडळ त्यांना पत्र लिहून कळवतं की तुम्ही परीक्षेला अजिबात बसू नकात. तुका म्हणे अशी बुद्धी जयाची जड त्याहुनी देवा दगड बरे. मार्च ऑक्टोबर चालत असतं, अभ्यासक्रम बदलतो, पण हा काही जुनी 11वी सुटत नाही आणि नवीन 10वी 11वी अजिबात सुटत नसतो. अशी अपवादनं काही माणसं खूप असतात. अर्थात त्याला काही कारणंही असतात, पण मूळतः बुद्धी असेल तर ते शक्य आहे. तसं मी महापातकी आहे. तुझ्या मनामध्ये जी इच्छा होती ती इच्छा आता पूर्ण कर आणि तू माझा उद्धार करशील ही इच्छा धरून मी तुझ्याकडे आलेलो आहे.
म्हणजे मी जगात सगळीकडे जाऊन आलो, सगळ्या देवाकडे जाऊन आलो, महादेवाकडे जाऊन आलो, 33 कोटी देवदेवताकडे जाऊन आलो, कुणीही माझा उद्धार करू शकलेलं नाही. कारण माझं पातक पाहिल्यानंतर त्यांनी काय केलं, नाही म्हणून सांगितलं, जा आम्ही तुझा उद्धार करत नाही. त्या सगळ्यांनी मला हेरसांड केली, मला हाकलून दिलं. आणि तो आता जायचं कुठं, तर माझी गंगामाय आहे, तिच्या काठावर मी जातो आणि तिला मी विनंती करतो की तू माझा उद्धार कर. ही तू उद्धार करशील हा विचार मनामध्ये 100% धरून मी तुझ्या काठावरती आलेलो आहे. ते पुन्हा कसं पहा, दीर्घकालचे मनोरथ. मनोरथ म्हणजे काय, मनोरथ हे कसं असतं पहा, मनात काही ना काहीतरी वेगवेगळ्या प्रकारचे विचार येत असतात. संस्कृतमध्ये एक गोष्ट होती, एक भिकारी होता आणि तो भिकारी भिक्षा मागायला जायचा. त्याला खूप पीठ वगैरे यायचं. मग योगायोगानं ते पीठ खूप साठलं, मग तो पीठ विकून टाकायचा. त्यातनं थोडीफार जागा खरेदी केली, तिथे एक छोटीशी खोली बांधली, आतमध्ये मोरी होते स्नान करण्यासाठी, आणि बहिर दिशेला जात असे तांब्या घेऊन. हळूहळू त्याने एक पलंग आणला, हळूहळू त्या पलंगावर एक गादी आणली, आणि मग हळूहळू श्रीवतची जशी वाढत चालली तसं त्यानं एक शिंक आणलं, आणि त्या शिंक्यावरती एक भांडं ठेवलं होतं. त्या भांड्यामध्ये सुद्धा पीठच होतं. त्याच्या घरात जी सगळी जी भांडं होती ना, ही पिठानं भरून गेलेली होती. योगायोगाने त्यानं काय केलं, ते भांडं लहान पडायला लागलं, म्हणून मोठा जो डेरा असतो तो त्या डेरा त्याने त्या नेमका त्या शिंक्यावरती ठेवून टाकलेला होता. आणि हा नेहमीच्या पलंगावर झोपला की याची मनोरथ असायची, आता माझी परिस्थिती एवढी सुधारलेली आहे, कोणीतरी एखादा गृहस्थ मला त्याची मुलगीला माझी पत्नी म्हणून मला देईल, मग मी तिच्याशी बोलेन, मग ती काम ऐकणार नाही. मी तिला अनेकदा सांगेन, काम कर उठ, काम कर उठ, मला पाणी दे. मग शेवटी मीच उठेन आणि तिच्या पाठीमध्ये लाथ घालेन. असं म्हणून त्यानं काय केलं, झोपलेला असतानाच लाथ जोरात झटकली. ती नेमकीवर जे शिंक होतं ते शिंक नेमकं जोर भिंतीवर आदळल्यामुळं फुटलं, आणि त्यातलं पीठ सगळीकडं आपोआप उधळलं गेलेलं होतं. म्हणजे त्यानं मनोरथ काय केलं की बायको येईल आणि तिच्या पाठीत आपण लाथ घालावी. कशी लाथ घालायची, ती खरोखर लाथ घालून बघितली, आणि परिणामी त्याचं मनोरथ सर्वार्थानं धुळीला मिळालेलं होतं. तसं तुझं एक मनोरथ आहे. ते मनोरथ कोणतं, तर दीर्घकालाचे मनोरथ पुरवून घेई गे त्वरित. तेव्हा गंगे, आता तुझं कौशल्य आहे, तुझ्या मनातलं दीर्घकाळाचं जे मनोरथ आहे ना, ते लवकरात लवकर पूर्ण करून घे. कारण मी लगेच पुन्हा निघून जाणार आहे. त्वरित म्हणजे लगेच, तात्काळ, ताबडतोब, लगेचच. गंगे मज सम जगात अन्य पापी भेटेल ना. गंगे लक्षात घे, माझ्यासारखा पापी तुला कधीही भेटणार नाही. तुझं नशीब म्हणून मी तुझ्या काठावर आलेलो आहे. तेव्हा तू या संधीचा फायदा घे आणि माझा उद्धार करण्याचा प्रयत्न कर. म्हणजे सगळ्या श्लोकाच्या शेवटी एकच विनंती आहे गंगेला. तिचं वर्णन केलेलं आहे, विनंती केली की आमची 10 प्रकारची पापं तू नष्ट करून टाक. पुढच्या श्लोकात काय म्हणतात पहा, मी असा पातकी घोर की करण्या माझा उद्धार, एकाही तीर्थानुरे धीर लाजून खाली मान घालती ती. मम प्रश्न येता समोरी श्रेष्ठ देव शंकरा परी, हात ठेवितो कानावरी साधे न हो म्हणती मला. त्याही मज समपातक्याशी तू उद्धरण्या सज्ज होशी, कणव तुझ्या अंतराशी व्यापून जणू ओसंडते. आम्ही आहो पतित पावन, हा इतरांचा अभिमान, मज लागी उद्धरून सहज ठेकू शकशी तू. पहा, जगन्नाथ पंडितांनी आता गंगेचीच परीक्षा पाहिजे ठरवलेलं आहे. गंगेला काय म्हणतात आप्पा या श्लोकामध्ये, मी असा पातकी घोर, म्हणजे मी आता असा पातकी आहे की माझ्यासारखा पातकी जगात अजिबात कोणीही नाही. आणि खरोखरच जगन्नाथ पंडित हा तशा प्रकारचा होता. ब्राह्मण असून त्यानं यवन स्त्रीची लग्न केलेलं होतं, आणि राजवाड्यात राहिल्यानंतर नक्की त्यांनी मांस भक्षण केलेलं असेल, मद्यपान देखील केलेलं. हा शेवटी तर्क आहे, याला कुठं पुरावा अजिबात नाही आहे. तर्क काही वेळेला काय माहिती का, परिस्थितीजन्य पुरावासुद्धा गृहीत धरावा लागत असतो. तसं तो ज्याची राजवाड्यात राहायला गेला, राजप्रासादात राहायला गेला, बादशाला शिकवायला गेला, त्यावेळेला त्यांनी कदाचित मांसाहार केला देखील. अशा सगळ्या प्रकारची पापं त्यांनी केलेली होती. पाप घोर, पातकी घोर, म्हणजे माझ्यासारखा पातकी तुला आजपर्यंत, तू जेव्हा पृथ्वीवर आलीस त्यावेळेपासून या क्षणापर्यंत माझ्या इतका पातकी तुला अजिबात दिसलेला नसेल, तुझ्या पात्रामध्ये आलेला नसेल.
की करण्या माझा उद्धार एकाही तीर्थी नुरे धीर लाजून खाली घाली मानती ते. म्हणजे हे काय करतात की माझा उद्धार करण्याचं सामर्थ्य एकाही तीर्थाच्या ठिकाणी नाही. मी सगळीकडे जाऊन आलो पण त्यांना माझा उद्धार करा म्हणलं की माझी कीर्ती ऐकून ते खाली मान घालतात. खाली मान घालण्याचा अर्थ काय आहे? बाबा रे, तुझा आम्ही उद्धार करू शकत नाही. मम प्रश्न येता समोरी श्रेष्ठ देव शंकरावरी हात ठेवी ती कानावरी साधेन हो म्हणते मला. भगवान श्री शंकरासारखे देवसुद्धा ज्यांनी संपूर्ण पृथ्वीतलावरती ज्ञानाचा प्रसार केलेला आहे, त्या भगवान श्री शंकरासारखे देवसुद्धा मी ज्यावेळेला म्हणतो माझा उद्धार करा, त्यावेळेला शंकरासारख्या देवानेसुद्धा आपले दोन्ही हात कानावर ठेवून टाकलेले. नाही बाबा, आम्ही तुझा उद्धार करू शकत नाही. तुला कुठं जायचं असेल तिकडे जा, असं प्रत्येक देवदेवताकडून मी उत्तर घेतलेलं आहे. आणि प्रत्येकाने झालं काय, शेवटी प्रत्येकाने कानावर हात ठेवून टाकलेला आहे. साधे होयसुद्धा म्हणत नाहीत. प्रयत्न तरी करायचा की नाही, प्रयत्नसुद्धा करतो कोणी म्हणलेलं नाही. का तर इतका मी पापी आणि पापी असा आहे. त्याही मज समपातक्याशी तू उद्धरण्यास जवशी कणव तुझ्या अंतराशी त्या व्यापून जणू वसणलं ते. या सगळ्याच्या उलट तू आहे. तुझ्या ठिकाणी जी कीव आहे, कणव आहे, माया आहे, लोभ आहे, प्रेम आहे, आसक्ती आहे, ही सगळी तुझ्या हृदयातून ओसंडून वाहते आहे. आणि तू नक्की माझा उद्धार करशील म्हणूनच मी तुझ्या काठावरती आलेलो आहे. आता इतर तीर्थांना अभिमान आहे की 500 लोकांचा आम्ही उद्धार करतो, पण माझ्यासारख्या 500 लोकांचा उद्धार ते करू शकत नाहीत, मान खाली घालतात. एका त्यांचा अपमान आहे. अशा वेळेला तुला संधी चांगली आहे. तू काय केलं पाहिजे? माझा उद्धार कर. म्हणजे काय होईल? तुझी कीर्ती आणखीन वाढू लागेल. तू त्यांचा अभिमान ठेचून टाकशील की आम्ही उद्धार करतो. काय म्हणतात? सुंदर शब्दरचना वापरलेली आहे. आम्ही आहो पतित पावन हा इतरांचा अभिमान मज लागी उद्धरून सहज ठेचू शकशी तू. गंगे, तुझ्या ठिकाणी सामर्थ्य आहे. इतर सर्व तीर्थांचा जो अभिमान आहे तो अभिमान तू ठेचून टाकू शकशील. तेव्हा काय कर? आता माझा उद्धार कर. कारण मी आज काय काय केलं पहा. आजपर्यंत काय काय केलं आणि आता अजूनंतरही काय काय करेन. तू जर नाही उद्धार केला तर संपत्तीच्या मद्यामुळे ज्याचे धुंद झाले डोळे त्यांच्या पुढे पुढे केले स्वार्थासाठी सर्वदा मी राजसेवेचे वायशा या राजसेवेचे फळ एकची लाभले साचे नित्य नूतन खिन्नतेचे मन धनी व्हावे लागले मज. यात तुझा दोष नाही चूक माझीच होती पाही सोडून तुला वत्सले माई व्यर्थ हिंडलो वेड्यापरी माझे हित कशाच हे न घेतले लक्षात तुझी सेवा यत्किंचित करेन घडली माझ्या अपराधाशी गंगे घालावे पोटाशी तू घे प्रत्यक्ष करुणाराशी कृपा करावी एक वेळ. जगन्नाथ पंडित गंगेला आव्हान करतायत. काय आव्हान करतात पहा. संपत्तीच्या मद्यामुळे धुंद झाले ज्याचे डोळे त्यांच्या पुढे पुढे केले स्वार्थासाठी सर्वज्ञ मी. माझे सगळे मित्र हे श्रीमंत होते आणि या श्रीमंतीची धुंदी त्यांच्या डोळ्यावरती आलेली होती. त्यामुळे ते कधी कुणाला नीट बोलत नव्हते. उर्मटपणाने वागत असत आणि बोलत असत. त्यांच्याबरोबर सहवासात मी राहिल्यामुळं माझाही स्वभाव तसाच होऊन गेलेला होता. काय व्हायला लागतं पहा. मराठीमध्ये सुंदर असे विचार सांगितले जातो. ढवळ्या शेजारी पोवळा बांधला आणि वाण नाही पण गुण लागला. तसं या उन्हाळ मित्रांच्या सहवासात, धनाढ्य मित्रांच्या सहवासामध्ये, धनिक बापांच्या मुलांच्या सहवासामध्ये मी वावरत असल्यामुळं माझाही स्वभाव तसाच होऊन गेलेला आहे. त्याला काय फुलासंगी मातीच वास लागे. हळदीला एकदा हात लागल्यानंतर कुठे जरी हात लावला ना तरी पुन्हा तो पिवळाच उमटत असतो. ती वस्तू पिवळी व्हायला लागत असते. आणि पांढऱ्या वस्त्राला तर कसल्या प्रकारचे डाग हे लगेच लागतात. तसं माझं तसं होऊन गेलं. स्वार्थामुळे ते काय करत होते, मला काही आणायला सांगत होते पण मला इथे जेवायला मिळत होतं म्हणून मी त्यांना जेवण आणून देत होतो. शाकाहारी मागितलं शाकाहारी आणून देत होतो, मांसाहारी मागितलं मांसाहारी आणून देत होतो. म्हणजे दातात अडकायचंही जेवण देत होतो आणि न अडकायचंही देत होतो. अहो, त्यांना मी मध्यस्वर आणून देता मग शेवटी मीही पिवत होतो. का तर त्यांच्या सहवासात गेल्यामुळं. आयशा या राजसेवेचे फळ एकची लाभले साचे नित्य नूतन खिन्नतेचे धनी मज व्हावले लागले मज. याचा परिणाम काय झाला की आता मात्र मला कोणीही सोबत नाही. मला आता खिन्नता प्राप्त होते. आजपर्यंत मी मोठमोठ्या राजकुमारांची सेवा केली, राजपुत्रांची सेवा केली, धनाढ्य पित्याच्या मुलांची सेवा केली. त्यामुळं झालं काय की आता ते मला ओळखण्याचे झालेले आहेत. कारण त्यांनी आता माझ्यासारख्या दुसऱ्या कुठल्या तरी व्यक्तीला हुडकलेला आहे. त्यांचा आधार घेतात आणि त्यांच्याकडनं काम करून घेतात. म्हणजे आजपर्यंत मी झालं काय
माझं काय झालं, फक्त माझा त्यांनी कामापुरता उपयोग करून घेतला आणि आता मला त्यांनी हाकलून दिलेलं आहे. गेलं तरी माझ्याशी बोलतसुद्धा नाहीत. म्हणजे आता माझा धनी व्हायला कोणीही तयार नाहीत. मला कोणी विचारत नाहीत. माझा धनी व्हायला कोणी तयार होत नाहीत. ही चूक न दोष हा काय म्हणतात पा, यात तुझा दोष नाही, चूक माझीच असे पाही, सोडून वत्सले आई, हिंडत राहिलो वेड्यापुरी. म्हणजे आज मला कोणी विचारत नाही, यात तुझा दोष नाही आहे, हा सर्वस्वी माझा दोष आहे. का तर वेड्यासारखा मी सगळीकडे हिंडत राहिलेलो होतो. वेड्यासारखा. वेडं कसं असतो, जिकडं जाईल तिकडं जाईल, त्याच्याकडे त्याला कुठली दिशाही नसते. वर्सवरची कविता आहे, वंडर लोनली ॲज ए क्लाउड, आकाशातला ढग जसा वारंनील तिकडं जात असतो, त्याला दिशा ठरलेली नसते. तसं मी सुद्धा वेडासारखा हिंडत होते त्यांच्या मागोमाग. कसा हिंडत होतो, सुंदर शब्द वापरला आप्पांनी, माझे हित कशात हे न घेतले लक्षात, दे तुझी सेवा किंचित करीन घडली माते, या माझ्या अपराधाची गंगे घालावी पोटाची, तू घे प्रत्यक्ष करुणाराची, कृपा करी एक वेळ. काय म्हणतात पहा, माझी हित कशात हे मला आजपर्यंत कधी कळलेलं नाही. तरीसुद्धा माझ्या हातून कधीही पुण्यकर्म घडलेलं नाही. या माझ्या अपराधाच्या राशी आहेत, या तू गंगे तुझ्या पोटामध्ये घालून घे. म्हणजे काय कर, मला आहे तसा स्वीकार सर्व गुणदोषासह, कारण तू करुणेचा सागर आहेस, तू कृपेचा सागर आहेस. कृपेच्या राशी तुझ्या ठिकाणी उदन आहेत. अशी कृपेची सागर असणारी गंगा, माझ्यावर तू फक्त एक वेळ कृपा कर. पंढरीशी जाय एक वेळ, एकदा जरी जाऊन आला तरी पुण्याची प्राप्ती ही होत असते. तेव्हा आता तू काय कर, की तुझ्या परीक्षेची आता प्रसंग आलेला आहे, तेव्हा तू लवकरात लवकर तयार हो आणि माझा उद्धार कर. गंगा माता की जय. विठ्ठल 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 विठ्ठल.